तर हॅलो ट्रेडर्स, तर आज आपण एक ब्लॅक बॉक्स नावाची स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. तर ती स्ट्रॅटेजी इंडियन मार्केटमध्ये कशी काम करते ते तुम्हाला मी सांगतो. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, आता मी सेन्सेक्सवरच्या चार्टवरती आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 5 मिनिटाची कॅन्डल आहे ना, त्याचा असा इथं हाय आणि लो असा मार्क करायचा, परफेक्ट असा मार्क करायचा आहे. थोडंसं वाईड नाही आला तरी चालेल, पण परफेक्ट हाय आणि लो मार्क व्हायला पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं आहे, परत 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचं आहे. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की त्याचा ब्रेकआउट झाला आहे. ब्रेकआउट होऊन त्याचा रिटेस्ट यायला पाहिजे. तिथं बघू शकता तुम्ही, तिथं असा कसा परफेक्ट, तिथं असा ब्रेकआउट होऊन परफेक्ट तिथं बघा तुम्ही कसा रिटेस्ट आला. तिथं आपली चांगली एक लॉंगसाठी एक एंट्री चांगली प्लॅन होती. बरोबर हे इथं रिटेस्ट आला आहे ब्लॅक कॅन्डलला. तिथं व्हाईट कॅन्डल चांगली अशी आली. तिथे कन्फर्मेशन साठी कॅन्डल आणि तिसऱ्या कॅन्डल एंट्री चांगली. तर आपल्याला इथं असं एक स्विंगलोचा स्टॉप लॉस. जर आपण जर ट्रेल करत गेलो जर असतं आपल्याला कमीत कमी 1:5 टार्गेट मिळालं असतं. बघू शकता तुम्ही, इथे एक झालं आपली. परत एकदा तुम्हाला सांगतो, परत एकदा काय करायचं आपल्याला, 5 आणि टाइम फ्रेमचा काही विषय नाही इथं. फक्त आपल्याला काय करायचं, 5 मिनिटाची आणि 1 मिनिटाची टाइम फ्रेम. आणि आपल्याला फक्त काय बघायचंय की बाबा ह्याच्यात झोन आहे, त्या झोनला इथं असा रिटेस्ट यायला पाहिजे. असा थोडा का रिटेस्ट आला म्हणजे आपल्याला थोडीच कन्फर्मेशन. आणि जरी अशी स्ट्रॉंग कॅन्डल जर आली मग तर काहीच नाही आपल्याला, मग असं आपलं एक स्ट्रॉंग सेटअप होऊन जाईल. पेन खराब झालाय. तर आपल्याला परत आता काय करायचंय, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचंय. परत 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जातो. आता इथं सुद्धा काय झालं, आता इथं सुद्धा बघू शकता तुम्ही की आता पहिल्यांदा मी बॉक्स झोन हे करणार, ड्रॉ करणार. स्विंग हाय, हाय आणि लो मार्क करायचं, बाकी काही सुद्धा करायचं ना आपल्याला. तिथं बघा तुम्ही, फक्त मी हाय आणि लो परफेक्ट हे करायचं. ह्याच्यात थोडीशी जरा चुकी झाली की आपली एंट्री मिस होऊ शकते. तर बघा कशी केली. नंतर काय करायचं आपल्याला, परत 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचं इथं असं. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला फक्त बघायचं की बाबा ब्रेकआउट आलाय की नाही, ब्रेकआउट होऊन रिटेस्ट आलाय का नाही, फक्त एवढं बघायचं. बाकी काय सुद्धा काम नाही. एकदम सोपी बिगिनरसाठी, पहिली दुसरीच्या मुलाला सुद्धा ही स्ट्रॅटेजी, त्याला जर आपण नीट एक्सप्लेन जर करून सांगितलं ना, तर लहान मुलाला सुद्धा ही इतकी सोपी स्ट्रॅटेजी आहे. बघू शकता आपण इथं झोन सापडा आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम आल्यावर कॅन्डल जरा जास्तच आहे. आता इथं आला आपला झोन सगळा आला. आता इथं बघू शकता आपण कसं आपलं इथं. आता बरोबर इथं बघा, इथं स्ट्रॉंग अशी बाईंग आली आणि इथं थोडासा आपल्याला रिटेस्ट आला आणि इथं आपण आता लॉंगसाठी एक एंट्री सुद्धा प्लॅन होती. छोटं टार्गेट घेऊन आणि ट्रेल करायचं. इथं आपली एंट्री दिसते कॅन्डलला आणि स्विंगलोचा स्टॉप लॉस पर्यंत जरी आपल्याला घेतला असतं, कमीत कमी 1:1 टार्गेट तर सहज मिळाला आपल्याला इथं. फक्त आपल्याला बघायचं ब्रेकआउट आणि रिटेस्ट, ह्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आपल्याला, बाकी कुठं सुद्धा लक्ष द्यायचं ना. आता परत अजून एकदा बघा, परत आपल्याला काय करायचं, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचं. आणि स्ट्रॅटेजी खूप सोपी आहे, इतकी सोपी आहे कुणाला पण येईल स्ट्रॅटेजी. परत 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती परत काय केलं आता, ही 14 जुलैचा चार्ट होता. आता आपल्याला आता 15 जुलैच्या 13 जुलैच्या चार्ट आहे. आता ह्या सुद्धा चार्टचं काय केलंय मी, इथं असा ह्या कॅन्डलचं फक्त आपल्याला एवढं काय करायचं की असाही स्विंग हाय असा वीक सुद्धा कन्सिडर करायचे. तुम्ही म्हणता वीक सुद्धा बॉडी पूर्ण वीक कन्सिडर करायची. असा वाईड आला तरी उद्या, असा किती पण लांब येऊ द्या, पण जी हाय आणि लो आहे ना परफेक्ट आपला मॅच झाला पाहिजे. म्हणजे परफेक्ट हाय आणि लो प्राइस बरोबर आली पाहिजे. किती 13 जुलैच्या चार्ट आपण परत एकदा आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जायचं. असं जरा इथे चार्ट जरा हँग करायला लागला. 13 जुलै याला 14 जुलैचा आला. इथं जातं आपला चार्ट 13 जुलैचा. आता इथं बघा एकदम कसली भारी आपल्याला एंट्री मिळाली असते बघा. तर बरोबर मार्केट आता इथं ज्याला कळतं म्हणजे जरा थोडासा टाइम झाला मार्केटमध्ये त्यालाच काय इथं विषय काय होणार. आता बरोबर बघा इथं असं चांगलं कन्सोलिडेट झालं ह्या बॉक्समध्ये. जोपर्यंत आता त्याला ज्याला माहिती आहे, जोपर्यंत त्या बॉक्सचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत ती एंट्री घेणार नाही. का तरी इथं मार्केट बघा इथं कसं साईड वेट झालं, इथं एंट्री करायला चान्स नाही. इथं बघा हाय लो सगळं मिक्सचर झालं इथं, सगळं काय कन्सोलिडेट झालं. एकाच रेंजमध्ये चालतंय, ह्याचा पण ब्रेकआउट आहे ना कशात ह्याच रेंजमध्ये असं चालतंय. म्हणल्यावर कोणाला पण कळणार की मार्केट साईडवेज आहे आता. मग परत काय करायचं आपल्याला, आता इथं बघा कसली स्ट्रॉंग कॅन्डल आली. ह्या स्ट्रॉंग कॅन्डल आल्यावर कळलं ना आपल्याला की बाबा आपल्याला इथं अशी चांगली एक लॉंगसाठी एंट्री, ही कसली स्ट्रॉंग कॅन्डल आहे बघा तुम्ही. ह्या स्ट्रॉंग कॅन्डल आपली एंट्री जरी झाली असती तरी आपण छोटी जाऊ द्या म्हणून रिस्क घेतली आपण. ह्या दुसऱ्या कॅन्डलला घेऊ आपण एंट्री, लई पण नाही रिस्क. आणि छोटासा स्टॉप लॉस ह्या त्याच कॅन्डलला तो स्टॉप लॉस. आणि तुम्ही कसलं भारी भाई टार्गेट मिळाला असता आपल्याला बघा. बघा चला ह्या आपण असे, ह्याला फक्त तुम्ही बॅक टेस्ट करा. 100-150 ट्रेडचा बॅक टेस्ट केले भाई, असली स्ट्रॅटेजी भारी होईल. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.